नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भाचे एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, आपण पाहिलं असेल की शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला दर वर्षाला घरकुल संदर्भाचे एक टार्गेट दिलं जातं। हे टार्गेट मित्रांनो पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या लोकांची घरकुलाची प्रकरण जे ती थांबवली जातात, त्यांच्याकडून घरकुलाची प्रकरण जे ते घेतली जात नाहीत। त्याच्यामुळे मित्रांनो, जे लाभार्थी पात्र आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे तर असे लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहतात आणि पुढे हीच घरकुलाची प्रकरणं त्यांच्याकडून गहाळ होतात किंवा इतर कागदपत्र त्यांच्याकडून निघून जातात। काढलेले कागदपत्रांच्या तारखा संपून जातात, म्हणून त्यांना डबल खर्च या घरकुलासाठी करावा लागतो। पुढच्या वर्षी जो खर्च करायचा असतो, चालू वर्षाचा घरकुल प्रकरणासाठी झालेला खर्च हा त्यांचा निव्वळ आणि निव्वळ फुकट वाया जातो। त्याच्यामुळे मित्रांनो, आता शासनाकडून एक नवीन जी-आर जो तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या जी-आरच्या माध्यमातून घरकुलासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर याबद्दलची सविस्तर डिटेल आता आपण या व्हिडिओत पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून मित्रांनो अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, ज्या शासनाच्या योजना येत असतात, याची संपूर्ण आणि व्यवस्थितरित्या डिटेल आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळत असते। तर मित्रांनो, चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर जी-आर पाहायला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर डिटेल व्यवस्थितरित्या पाहता येतील। तर मित्रांनो, जी-आर पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीला डॅशबोर्डवरती यावं लागेल। इथं पाहू शकता आपण डॅशबोर्ड जो तो ओपन केलेला आहे, त्याच्यावरती हा जी-आर संपूर्ण जी-आर जो तो ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळेल। याच्यामध्ये पाहायचं सुरुवातीला पाहू शकता इथं महाराष्ट्र शासनामार्फत हा जी-आर जो तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक पाहू शकता, दिनांक 2 फेब्रुवारी 2024, म्हणजे हा मित्रांनो पाठीमागील 2 दिवसापूर्वीचा हा जी-आर असणार आहे। याचा विषय जर पाहिला तर इथं वर पाहू शकता शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण लक्षात घ्या, शहरींसाठी याबद्दलची विशेष अपडेट नंतरच्या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर पुढे पाहू शकता ग्रामीणसाठी प्रतीक्षा यादी तयार करणे व या योजनेसाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयाकडे येथे स्वीकारण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो प्रतीक्षा यादी संदर्भाची सविस्तर डिटेल इथं पाहायला मिळणार आहे। विशेष अपडेट काय असणार आहे प्रतीक्षा संदर्भात, नेमकं काय याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, तर त्याबद्दलची सविस्तर डिटेल आपण इथं खाली शासन परिपत्रकामध्ये वाचणार आहोत। शासन परिपत्रक पहा, वाचामधील शासन परिपत्रकान्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्जाचा नमुना व त्यासोबत जोडायची कागदपत्रे याबाबत सूचना दिलेल्या आहेत। सदर योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे अर्ज दाखल करण्यात येतात। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 1 पेक्षा अधिक तालुक्यांचा समावेश होतो, त्यामुळे प्रकल्प कार्यालयाचे मुख्यालय असलेले ठिकाण वगळता अन्य तालुक्यातील नागरिकांना शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी यावे लागते। तर या ठिकाणी मित्रांनो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जे ते 4-5 तालुक्यांच्या मिळून एका ठिकाणी ते उपलब्ध असते। त्या ठिकाणी या शबरी आवास घरकुलांची प्रकरण जे ते स्वीकारली जात असतात। त्यामुळे ज्या ठिकाणी हे प्रकल्प कार्यालय आहे त्या ठिकाणाहून दुसऱ्या तालुक्यातील जे लाभार्थी असतील त्यांना त्या ठिकाणी जाऊन प्रकरण जमा करण्याला मोठ्या अडचणी निर्माण होत असतात। याच्यामुळे आता शासनाकडून एक निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे। गट विकास अधिकारी पंचायत समिती हे शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात। त्यामुळे शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठीचे अर्ज हे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाबरोबरच गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय येथेही स्वीकारण्यात यावे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपले शबरी आवास घरकुल योजनेचे जे प्रकरण आहेत, जे प्रस्ताव आहेत, तर हे प्रस्ताव मित्रांनो आपण आपल्या पंचायत समितीच्या ठिकाणी सुद्धा स्वतःहून जाऊन जमा करू शकता। यासाठी प्रकल्प कार्यालयात तुम्हाला जाण्याची काही गरज नाही। तुम्ही हे तुमचं प्रकरण आपल्या पंचायत समितीमध्ये सुद्धा जमा करू शकता। त्याचबरोबर पंचायत समिती कार्यालयाचे सदरचे अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात सादर करावे आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुमचे जे हे पंचायत समितीत जमा झालेली प्रकरणं असतील ही पंचायत समिती मार्फत प्रकल्प कार्यालयाला पोच केली जातील। तर या स्वरूपाची मित्रांनो ही विशेष अशी अपडेट असणार आहे। याच्यामध्ये विशेष माहिती सांगायची म्हणजे इथं आपल्याला 2 नंबरला पाहायचं मित्रांनो, शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी जिल्ह्याकडून प्राप्त होणारी मागणी व आदिवासी विकास विभागाकडे उपलब्ध तरतूद यांचा विचार करून राज्यातील उद्दिष्ट निश्चित करण्यात येते। या उद्दिष्टाव्यतिरिक्तही प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे घरकुल मागणीसाठी अर्ज दाखल होत असतात। तथापि निश्चित केलेल्या उद्दिष्टाव्यतिरिक्त
अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यास असे अर्ज प्रकल्प कार्यालयाकडून स्वीकारले जात नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की आपल्याला दरवर्षी जे शासनामार्फत टार्गेट दिलं जातं, जे घरकुलाचं उद्दिष्ट असतं, तर या उद्दिष्टांच्या व्यतिरिक्त इतर जी प्रकरणं आहेत ती संबंधित लाभार्थ्यांकडून विभागाला दिली जातात, परंतु विभागाकडून ही प्रकरणं स्वीकारली जात नाहीत। ह्या प्रकरणासंदर्भात त्यांच्याकडून सांगण्यात येतं की आता चालू वर्षाचं उद्दिष्ट जे आहे ते संपलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही प्रकरणं जी आहे ते आता देता येणार नाही। ही प्रकरणे तुम्ही पुढच्या वर्षी जमा करा। परंतु मित्रांनो, चालू वर्षाचा जो प्रकरण जुळवायला जी कागदपत्र काढायला जो खर्च झालेला होता, तो हा खर्च जो आहे मित्रांनो वायपट जातो, वाया जातो। त्यांना पुन्हा एकदा अशीच कागदपत्रे काढून पुढच्या वर्षी डबल खर्च करावा लागतो। तर हीच गोष्ट मित्रांनो लक्षात घेता शासनाकडून आता याच्यावरती एक उपाय काढण्यात आलेला आहे। उपाय काय काढलेला आहे सविस्तर आपण खाली पाहत आहोत। वास्तविक पाहता घरकुलांसाठी प्रकल्प कार्यालयांकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे। त्यामुळे त्या वर्षात दिलेल्या उद्दिष्टांसाठी लाभार्थी निवड अंतिम झाल्यावर या उद्दिष्टांव्यतिरिक्त घरकुलांसाठी अधिकच्या प्राप्त होणाऱ्या मागणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्तरावर प्रतीक्षा यादी ठेवण्यात यावी। सदर प्रतीक्षा यादी तयार करताना पुढील कार्यवाही करण्यात यावी। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता उद्दिष्ट पूर्ण झालं असलं तरी आता त्यांच्याकडून जी प्रकरणं स्वीकारली जाणार आहेत याची एक प्रतीक्षा यादी तयार करण्यासंदर्भात शासनाने सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता लाभार्थ्याला पुन्हा डबल प्रकरण जे आहे ते करावं लागणार नाही। चालू वर्षातच उद्दिष्ट संपलं तरी त्यांना हे प्रकरण जे आहे ते जमा करता येणार आहे। प्रतीक्षा यादीसाठी नेमकी कोणती नियमावली राबवण्यात आलेली आहे तर त्याची सविस्तर डिटेल आपल्याला खाली पाहायला मिळेल। याच्यामध्ये 1 नंबरला आहे प्रतीक्षा यादी तयार करताना पात्र लाभार्थ्यांच्या विहित कागदपत्रासह प्राप्त अर्जाचा कालावधी, अर्ज प्रकल्प कार्यालयास, पंचायत समिती कार्यालयास प्राप्त होण्याची दिनांक आणि वेळ। मित्रांनो, ज्या वेळेला ज्या टायमाला हा अर्ज जो आहे तो पंचायत समितीकडे जमा होत आहे त्याचा मित्रांनो दिनांक आणि वेळ त्याच्यावरती नमूद करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो विचारात घेऊन प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा, फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी। तर या ठिकाणी मित्रांनो जो पहिल्यांदा येईल तो या प्रतीक्षा यादीमध्ये 1 नंबरला राहणार आहे। जो पहिल्यांदा येईल त्या लाभार्थ्याचं पहिल्यांदा प्रकरण जे आहे ते मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे। तर या संदर्भाची सुरुवात 1 नंबरमध्ये डिटेल देण्यात आलेली आहे। पुढे 2 नंबर पाहू शकता मित्रांनो, सदर प्रतीक्षा यादी ही प्रकल्प कार्यालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावी। म्हणजे मित्रांनो कोणाचीही फसगत होऊ नये, वशिलीबाजी होऊ नये, याच्यासाठी जे लाभार्थी पहिल्यांदा येतील त्या लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करून संबंधित संकेतस्थळावरती ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला याचा मोठा फायदा होणार आहे। आपलं यादीत किती नंबरला नाव असणार आहे हे आपल्याला लगेच कळणार आहे। त्याच्यानंतर पुढे 3 नंबरला आहे मित्रांनो, सदर यादी दरमहा अद्ययावत करण्यात यावी। म्हणजे मित्रांनो दर महिन्याला जे लाभार्थी आपली प्रकरण जमा करतील तर त्या दर महिन्याची यादी संबंधित संकेतस्थळावरती अपडेट केली जाणार आहे। त्याच्यामुळे तुमचं नाव किती नंबरला आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लगेच कळणार आहे। तर मित्रांनो हे महत्त्वाचे 3 मुद्दे जे आहेत ते संबंधित प्रतीक्षा यादीसाठी ठरवून देण्यात आलेले आहेत। तर याबद्दलचा हा GR जो आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध झालेला आहे। तुम्ही www.maharashtra.gov.in ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन करून तुम्ही हा सविस्तर GR वाचू शकता, पाहू शकता। या GR ची PDF सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा GR त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो ही चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। शबरी आवास घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र असतील अशा लाभार्थ्यांनी आपली प्रकरणं पंचायत समितीमध्ये जाऊन जमा करू शकता किंवा प्रकल्प कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा ही प्रकरणं जमा करू शकता। तुमच्या तालुक्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं असलं तरी तुमची ही प्रकरणं जी आहे ते स्वीकारली जातील आणि तुम्हाला डबल या प्रकरणासाठी खर्च करावा लागणार नाही। तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती।